परमपूज्य तिरंगा ध्वज भारत मातेच्या चरणी माझ्या वतीने तुमच्या वतीने अभिवादन व्यक्त करत या मंचावर उपस्थित या शहराच्या प्रथम नागरिक महापौर राखीताई कंचरवार, उपमहापौर युवा नेते राहुल पावडेजी, या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक व कार्यकुशल नेतृत्वाचे धनी असणारे श्री सुभाष कासमगोट्टवारजी, श्री प्रवीण पडवेकरजी, नगरसेवक संजयराव कंचरवार, श्री रविजी आसवानी, नगरसेविका शिलाताई चव्हाण, नगरसेविका छबुताई वैरागडे, नगरसेविका शीतलताई गुरनुगे, नगरसेविका पुष्पाताई उराडे, नगरसेविका मायाताई उईके, नामदेवराव डाहुगे, अशोकजी संगीडवार, वासुदेवराव सादमवार, धर्माजी खंगार, श्री मनोहरराव, विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मूळचे बगारशाचे पण सध्या नागपूरमध्ये असणारे युवा नेते 93 वर्षाचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्री गांजेवारजी, नेहमी सुभाष कासमगोट्टवार यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा घालून काम करणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती कासमगोट्टवार, श्री सुभाष कासमगोट्टवार यांना सहकार्य करणारे वेळेच्या अभावी जरी मी नाव घेऊ शकलो नाही तरी असे असंख्य हात आहेत जे सुभाष कासमगोट्टवारच्या या सर्व सेवाभावी कामाच्या सोबत नेहमीच शुभकामना घेऊन उभे राहतात। असे सर्व सेवाभावी व्यक्तिमत्वाचे धनी असणारे या प्रभागातील विविध संस्थेचे विश्वस्त, ट्रस्टी, संचालक व या कार्यक्रमात उपस्थित माझ्या सर्व या प्रभागातील या आनंददायी भागातील प्रिय बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना हृदयापासून मनापासून प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना देतो व माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की ब्रह्मांडाच्या शेवटापर्यंत माझ्या प्रजासत्ताक देशाकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची ताकद होऊ नये। जो बुरी नजर से देखेगा उसको हम समाप्त करेंगे। ही ताकद शक्तिदायिनी माता महाकाली तू दे। खरं तर आजचा योगायोग आहे। सुभाष कासमगोट्टवार व त्यांच्या सर्व टीमचं, या प्रभागातील त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे। साधारणतः लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी याचा अर्थ घराच्या समोर एखादी नावाची पाटी लावायची, पद लिहायचं आणि फक्त सन्मान घेण्यासाठी त्या पदाचा उपयोग करायचा, अशी व्याख्या दुर्दैवाने लोकप्रतिनिधीची झाली। पण या ठिकाणी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम कसं करावं याचं उत्तम उदाहरण हे या प्रभागामध्ये श्री सुभाष कासमगोट्टवार त्यांच्या इतर सर्व नगरसेवकांनी आपल्या समोर प्रस्तुत केलं। सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं, त्याला मदतीचा हात पुढे करणं, हीच तुमच्या माझ्यासाठी ग्रामगीता आहे, हीच तुमच्या माझ्यासाठी भगवद्गीता आहे, हीच तुमच्या माझ्यासाठी ईश्वराची अर्चना आहे, हीच तुमच्या माझ्यासाठी 84 लक्ष योनीतल्या श्रेष्ठ योनीचं सार्थकता आहे। आज जेव्हा मी इथं आलो, कारण 8 दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिलं, मी एका सेकंदात या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं। हे यासाठी नाही की तुम्ही मला हार घालून स्वागत करावं, फेटा घालून माझा बहुमान करावा। हे खरं आहे की तुम्ही जे प्रेम व्यक्त केलं, तुम्ही ज्या उत्साहाने माझं स्वागत केलं,
हे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. तुमच्या प्रेमाचा मी आभारी आहे. तुम्ही हातामध्ये मला बांबूपासून तयार झालेली तलवार दिली, पण हे तलवार त्या गोष्टीचं प्रतीक आहे की समाजामध्ये जे वाईट असेल ते नष्ट करण्यासाठी मी आमदार म्हणून माझ्या शक्तीचा उपयोग केला पाहिजे असं मी समजतो. पण खरं तर तुम्ही सन्मान केला, मी आभारी आहे, धन्यवाद देतो. तुम्ही प्रोत्साहित करणारे नारे दिले, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. पण यापेक्षाही महत्त्वाचं, या कार्यक्रमाचं निमंत्रण मी यासाठी स्वीकारलं की या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत शेवटच्या माणसाला या लोकशाहीमध्ये ही भारत माता काही विशिष्ट वर्गाची आहे, विशिष्ट समूहाची आहे, विशिष्ट व्यक्तींची आहे, विशिष्ट जातीची आहे, विशिष्ट राज्याची आहे, विशिष्ट धर्माची आहे असं न वाटता ही भारत माता माझी आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी या ठिकाणी बांधकाम क्षेत्रातील मान्यवर कामगार बंधू भगिनींना आपण त्यांच्या रजिस्ट्रेशनचं कार्ड दिलं. आपण या ठिकाणी देशाचे माननीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदीजींनी जी आयुष्यमान भारत कल्पना मांडली, या आयुष्यमान भारत या कल्पनेतलं 5 लाख रुपयाच्या आरोग्य कवच असणारं विमा कार्ड आपण दिलं. आपण 2022 मध्ये स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करणार आहोत. पण आज जेव्हा हाती तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय वंदे मातरमचे नारे आपण देतोय, तेव्हा 2022 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होईल, तेव्हा या देशामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही, कोणीही बेघर राहणार नाही. भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही असं म्हणणारा परिवार राहणार नाही. ही एकट्या प्रधानमंत्र्याची जबाबदारी नाही, तर ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे. हे खरं आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण झेंडा फडकवताना एक पवित्र भावना आपल्या हृदयामध्ये असते. आज मी सैनिक शाळेमध्ये गणराज्य दिनाच्या समारोहात गेलो. मलाही स्वतःचा अभिमान वाटला की मी एक उत्तम सैनिक शाळा 122 एकरमध्ये निर्माण करू शकलो. ज्या सैनिक शाळेत शिकणारे विद्यार्थी उद्या या भारत मातेचा सन्मान वाढवणार आहे, या चंद्रपूर क्षेत्राचा गौरव वाढवणार आहे. जगामध्ये 14 देशामध्ये वाघांची संख्या आहे, पण सर्वात जास्त वाघ भारतात आहे आणि भारतात सर्वात जास्त वाघ हे 712 जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हा ऊर्जावान लोकांचा ऊर्जा देणारा जिल्हा आहे. प्रदूषण सहन करतो, पण लोकांच्या घरचा अंधार दूर करण्याचं काम हे चंद्रपूरकर जनता करते. वाघ आता गावापर्यंत पोहोचला, पण वाघाचा पराक्रम हा या देशापर्यंत पोहोचवण्याचं काम हा चंद्रपूरचा माझा सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनी करते. आपल्याला या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून जे सेवाभावी उपक्रम हे सुभाष कासमगोट्टूवार व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले आहे. आपल्या सर्वांवर एक जबाबदारी आहे की ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. कोणताही सेवाभावी प्रकल्प हा एकमेकाच्या सहकार्याशिवाय कधीही पुढे जाऊ शकणार नाही. एकमेकाला सहकार्य करणं ही आजची आवश्यकता आहे, गरज आहे. टीव्ही मध्ये 10,000 किलोमीटरच्या दूरची एखादी घटना जेवण करता करता पाहतो तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. 10,000 किलोमीटर दूर कुठंतरी अपघात झाला, आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपल्याकडे माणुसकी शिल्लक आहे. पण हे खरं आहे
की आता मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार अशी भावना वेगाने वाढते आहे. 10,000 किलोमीटरच्या घटनेचं दुःख असतं, पण 10 फुटावर कोणी उपाशी माणूस आहे, उपाशी व्यक्ती आहे, ते मात्र आपल्या लक्षात येत नाही. आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. मी परवाच व्हॉट्सअपवर एक कथा वाचत होतो की एक अतिशय गडगंज श्रीमंत माणूस जेव्हा स्वर्गात गेला, तसे तर कोणी जाताना काहीच घेऊन जाऊ शकत नाही, पण त्याला जाताना त्याच्याकडे असणारे सारे पैसे घेऊन तो स्वर्गात गेला. 25 कोटी रुपये घेऊन स्वर्गात गेला. त्याचं स्वागत झालं. मग देवाने सांगितलं की आपने कुछ अच्छे काम किए इसलिए स्वर्ग में आए हो. मग तो विचार केला की सगळा स्वर्गात फिरून येऊ, फिरायला निघाला. एका दुकानात गेला, त्याला आवडणाऱ्या काही वस्तू होत्या, त्याला वाटलं या वस्तू आपण विकत घ्याव्या. त्याने आपले पैसे काढले आणि त्या वस्तू मागितल्या. त्या स्वर्गातल्या दुकानदारांनी सांगितलं की इथं तुझा रुपया चालत नाही, स्वर्गामध्ये चालतं ते फक्त तुझं सेवाभावी काम, तुझं पुण्य. इथं कागदी नोटांची किंमत नाही, इथं किंमत आहे तू केलेल्या कर्माची. जर तू मनुष्य म्हणून जेव्हा तुझा पृथ्वी तलावावर पाठवलं, तू जेवढी उत्तम कामं केली असेल ती उत्तम कामाची करन्सी स्वर्गात चालते, बाकी कोणतीही करन्सी चालत नाही. आणि जेव्हा या कार्यक्रमात मी आलो तेव्हा मला मुद्दाम ती कथा आठवली की आपण सर्वांनी बँकेत पैसे डिपॉझिट जरी केले नसले तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वर्गाच्या बँकेमध्ये मात्र तुमचं डिपॉझिट निश्चित झालं आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणूनच जिल्ह्याचा विकास करत असताना नेहमी माझी भूमिका राहिली. हे खरं आहे की पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याची सेवा करण्याची मला संधी मिळाली. पालकमंत्र्याचा अधिकार वापरून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी मी सारी शक्ती पणाला लावली. आज जरी मी पालकमंत्री नसलो तरी मंत्री असताना अधिकाराची शक्ती लावली. आमदार म्हणून आता संसदीय आयुधांची शक्ती निश्चितपणे या जिल्ह्याच्या विकासासाठी लावली. हे माझं सौभाग्य, हे माझं सौभाग्य आहे की या जिल्ह्यात मी देशातलं अत्याधुनिक सैनिक शाळा उभी करू शकलो, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर उभं करू शकलो, बॉटनिकल गार्डनचं काम वेगाने सुरू आहे, आमिर खानच्या हाती अत्याधुनिक स्टेडियमचं उद्घाटन केलं, 6 बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट सुरू केले ज्याच्यामध्ये 1200 महिला काम करताय. पोंभुर्ब्यामध्ये परवा मी वूल पासून कार्पेट तयार करणाऱ्या महिलांच्या उद्योगाचं उद्घाटन केलं, टूथपिकचं उद्घाटन केलं, कुक्कुट पालन केंद्र ज्याच्यामध्ये 1000 आदिवासी महिला कंपनी स्थापन करून कुक्कुट पालनाचा 7.5 कोटी रुपयाचा व्यवसाय मागच्या वर्षी केला, वन अकादमी स्थापन केली, बाऊपेठ स्टेडियम केलं, इरई नदीचा ब्रिज केला, बाऊपेठ ब्रिज केला. आणि भविष्यामध्ये जरी मी पदावर नसलो तरी मला जाणीव होती की पद आता है जाता है, माता महांकाली शक्तिदायिनी महांकालीच्या विकासासाठी त्या क्षेत्रासाठी मागच्या वर्षापूर्वीच 60 कोटी रुपये हे मी इथं जमा करून ठेवले. अब सरकार भी बदल गया तो कोई बिगड़ेगा नहीं क्योंकि हमारे अकाउंट में पैसे जमा हो गए. पण हे करत असताना मग याची जाणीव होती की प्रत्येक गरीबाला मदतीचा हात पुढे केला पाहिजे. 2 रुपये किलो 3 रुपये किलो धान्य जे सुभाष भाऊ म्हणाले, मी या जिल्ह्यामध्ये
जो जो गरीब असेल, बीपीएलचं कार्ड नसेल, मी मंत्रिमंडळामध्ये स्पेशल ठराव केला की त्या प्रत्येकाला जो मागेल त्याला 2 रुपये किलो 3 रुपये किलोचं धान्य दिलं पाहिजे। कोण आला भाई, कोण आला? जे दिव्यांग असतील, शेवटी एखादा व्यक्ती दिव्यांग होतो, त्याची चूक नसते। कधी दवाखान्यामध्ये पोटात असताना, आईच्या गर्भात असताना चुकीचं औषध दिलं तर दिव्यांग म्हणून जन्म होतो। चूक काय त्याची? चूक डॉक्टरची, चूक औषधीची। कधी एखाद्या रस्त्यावर खड्डा, अपघात होतो, आयुष्यभर दिव्यांग म्हणून जगावं लागतं, काय चूक? तर समोरचा ट्रक चालक दारू पिऊन त्या सायकलवर जाणाऱ्याला ट्रक मारतो आणि तो दिव्यांग होतो। मी निर्णय केला की अशा सर्व दिव्यांगांना बॅटरी ऑपरेटेड ट्रायसिकल दिली पाहिजे। आणि मला आनंद होतो की जेव्हा मी फक्त आमदार होतो तेव्हा आनंदवनाच्या ट्रायसिकल द्यायचो। त्या ट्रायसिकल पायडर मारल्यावर चालायच्या। पण आता या जिल्ह्यामध्ये 1200 दिव्यांगांना आपण बॅटरी ऑपरेटेड ट्रायसिकल देऊ शकलो। आणि मग त्या दिवशी आनंद झाला जेव्हा दैनिक लोकमतने ही बातमी छापली की एक दिव्यांग आपल्या मुलीला 10व्या वर्गात परीक्षा देताना सेंटरवर त्याच गाडीत घेऊन सोडायला गेला आणि त्या मुलीला आपले पिताश्री आपल्या सेंटर पर्यंत दिव्यांग असताना चालता येत नाही तरी आपल्या पोटाच्या पोरीला आशीर्वाद देण्यासाठी आले। माझ्या दृष्टीने हा माझ्या आयुष्यात एक महत्त्वाचा प्रसंग आहे। मी सर्वात उत्तम मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू केलं, कॅन्सर हॉस्पिटलचं काम। या देशामध्ये फक्त बनारस म्हणजे वाराणसीला मान्य पंतप्रधान महोदयांच्या लोकसभा मतदारसंघात टाटा कॅन्सर हॉस्पिटल झालं आणि दुसरं तुमच्या चंद्रपूरमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल। आणि असं टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आमचे सुभाष भाऊ म्हणाले की मागच्या 8 दिवसापूर्वी बारामतीला उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचं स्वागत झालं, तर ते बारामतीकर जनतेला म्हणाले की मी बारामतीला चंद्रपूर सारखं कॅन्सर हॉस्पिटल टाटाचं हे मी बारामतीला बांधेन। तेव्हा मगाही माझे 5 वर्ष सार्थकी लागल्याचा आनंद झाला। कोण आला भाई, कोण आला? कोण आला भाई, कोण आला? आपण नेत्र चिकित्सा शिबिर घेतले। मग याची जाणीव होती 35,000 चष्म्यांचं वाटप केलं। कारण मग आठवतं की एका गावात मी गेलो, मुलगा शेतमजूर म्हणून जायचा, पण त्याचे वडील पाहताना असे हात करून जेव्हा पाहायचे, माझ्या लक्षात आलं की नेत्र चिकित्सा करण्यासाठी सुद्धा लोकांच्या खिशामध्ये पैसे नाही। 35,000 लोकांना आपण आपल्या मतदारसंघात चष्म्यांचं वाटप केलं। कारण या देशात प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत माता की जय आपण 100% साऊंड वॅल्यूम 100% आपला वॅल्यूम साऊंडचा असतो, पण कृती करताना तोच वॅल्यूम जो आहे तो मात्र 100% आहे की नाही याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे। भारत माता की जय जेवढ्या उत्साहाने म्हणतो, जेवढ्या एनर्जीने म्हणतो, ज्या चैतन्याने म्हणतो, तेवढ्या चैतन्याने, तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच एनर्जीने आपल्याला कृती सुद्धा भारत माता की जय व्हावी अशी करणं ही आजच्या काळाची गरज आहे। आणि आज जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला आनंद झाला की तुम्ही सर्वजण एकत्र येऊन फक्त भारत माता की जय म्हणून थांबत नाही, तर भारत मातेची जय होण्याची कृती तुम्ही सर्वजण हृदयापासून करत आहात। म्हणून मी खरं या कार्यक्रमात तुम्हा सर्वांना शुभकामना देण्यासाठी आलो आहे। समाजामध्ये प्रश्न अनेक आहे, तुमच्या माझ्यावर तर आता मोठी जबाबदारी आहे। जेव्हा 2022 मध्ये स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला मला स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ना जेलमध्ये जावं लागलं,
ना आपल्याला फासाचा दोर आपल्या गळ्यात घालावा लागला. आता तुमच्यापैकी कोणी मागच्या जन्मी काही असाल तर माहीत, पण इथे जेवढे लोक आहेत, एक आमचे गांजेवारजी सोडगेत, तर कोणी स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये इथं बसले का गेले नहीं. आप तो गए, इसलिए इतने टनक हो. अंग्रेज के जेल का अनाज खाया आपने. गांजेवारजी आमचे एकदम टणक आहे. आणि बघा अजून त्यांची एकदा गंमती आठवते. मी नवीन बगारशाचा जेव्हा 2009 मध्ये डिलिमिटेशन नंतर चौथ्यांदा आमदार लागो, एक कार्यक्रम नगर परिषदचा होता. गांजेवारजीने भाषण सुरू किया, सुभाष भाऊ, आणि थोडं गंमत झालं. गांजेवारजीनी फक्त तिकडे थोडा चेहरा केला आणि जो आयोजक होता त्यांनी असा माईक बाजू केला. आणि जेव्हा गांजेवारजीचं लक्ष गेलं, ये साला बदमाशी कर रहा है, माईक बाजू में गेला, तेव्हा गांजेवारजीचा डायलॉग बघा अजूनही आठवतो. अरे बघे, अंग्रेज मेरा माईक छीन नहीं सके तो तू कहाँ से छीनने वाला है. आता त्या आयोजकांनी पुन्हा माईक ठेवला. भाई साहब जितना भाषण देना है दो, साला अंग्रेज के आगे तो मैं नहीं जा सकता. गमतीचा भाग सोडा, पण आज आपण जेव्हा स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करणार आहोत, तेव्हा एक गोष्ट खरी आहे, देशाची प्रगती, देशाचा विकास, देशाची उन्नती हे जगामधल्या काही देशातील लोकांना सहन होत नाही. हा देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने जाऊ नये आणि म्हणून विविध माध्यमांचं स्पीड ब्रेकर लावण्याचं काम सुरू झालं. कधी आतंकवाद, कधी दहशतवाद, कधी नक्षलवाद, कधी जातीचे ठेकेदार, कधी धर्माचे ठेकेदार, जातीचा द्वेष, धर्माचा द्वेष, रोज एक नवीन विषय काढायचा आणि देश अस्थिर होईल अशा पद्धतीने या देशामध्ये वातावरण निर्माण करायचं. मी आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त एवढंच आवाहन करायला आलो आहे की समाजसेवा करत असताना, समाजाची उन्नती प्रगती होत असताना, प्रजासत्ताक दिनानिमित्त या तिरंगा ध्वजाकडे जो म्हणून वाईट नजरेने बघेल, उसकी नजर भारत माता के चरणों में झुकाने का काम हम सभी को हृदय से, दिल से, मन से करना होगा. भारत माता की. आणि माझा विश्वास आहे की सुभाष कासमगोट्टूवारजी फक्त सेवाभावी प्रकल्प करत नाही, खताचे प्रकल्प करत नाही, समाजसेवी संस्थांना इथं तयार झालेलं वेस्ट पासून बेस्ट खत फक्त देत नाही, तर देशभक्तीची भावना प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सुभाष भाऊच्या नेतृत्वामध्ये याही पुढे या प्रभागात चालेल असा विश्वास आहे. पहिले मी घाबरलो, वहिनी नारे तर देत नाही म्हणतो सुभाष भाऊ आगे बढो, कारण मग सुभाष भाऊ नाही म्हणतायत वहिनी. पण मी जेव्हा पत्रिका पाहिली, विविध कार्यक्रमाचं आयोजन बघितलं, मी विश्वासाने सांगू शकतो या विभागातल्या जनतेने जेही नगरसेवक निवडून दिले, अतिशय उत्तम निर्णय तुम्ही केला. आणि म्हणून जेव्हा आमच्या राखीताई कंचनराव महापौर झाल्या, त्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात या प्रभागाला किती लक्ष, 30 लक्ष ना, 30 लक्ष रुपये देऊन गौरव करण्यात आला. गौरव जरी या विभागातल्या नगरसेवकांचा असला तरी खरे या गौरवाचे मानकरी तुम्ही आहात, कारण तुम्ही लोकशाहीचा खरा सच्चा उपयोग करून अतिशय उत्तम नगरसेवक निवडून दिले. आणि असे नगरसेवक की जे प्रभाग क्रमांक 1चं प्रतिनिधित्व करतात आणि फक्त या प्रभागाचा क्रमांक 1 नाही, तर ये प्रभाग भी काम में नंबर 1 होगा असं काम या माध्यमातून होते आहे. या नंबर 1 होणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना सहकार्य करणाऱ्या सर्व
विश्वस्तांना, संस्थेच्या लोकांना, गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांना, आमच्या भजन मंडळीच्या बहिणींना आणि इथं असणाऱ्या इतर सर्व मान्यवर, ट्रस्ट, विश्वस्त, सर्व सन्मान्य नागरिक बंधू भगिनींना मी शुभकामना देतो। हे प्रजासत्ताक दिन चिरायू होईल, पण हा चिरायू होताना तुकुम प्रभाग क्रमांक 1 चंद्रपुर का नंबर 1 होने के लिए आप काम करोगे। पुन्हा एकदा आपण माझा गौरव केला, नारे दिले, उत्साह वाढवला, हाती बांबूची तलवार दिली, फेटा घातला जो आता गाडीत मी काढेन, कारण केस खराब होईल म्हणून मी काढला नाही। आपल्या सर्वांना हृदयापासून धन्यवाद देतो। आप सब लोग तुकुम प्रभाग वार्ड क्रमांक 1 के सभी मेरे सम्माननीय नागरिक भाई और बहनों, आगे बढ़ो, हम पूरी शक्ति के साथ आपके साथ खड़े हैं। जय हिंद, जय भारत।